तुम्ही सगळे रेडी आहात का? हो, लेट्स गो. नमस्कार पब्लिक, जय महाराष्ट्र, जय महाकाल. सो गाईज, आपले खूप दिवसापासून ब्लॉग येत नव्हते. सो मग आता आपले ब्लॉग चालू होणार आहे आणि आपली नवीन युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सबस्क्राईब करायला लागणार आहे. पहिल्याचं युट्यूब चॅनल आपलं आता बंद झालंय. सो मग आता आपण नवीन युट्यूब चॅनल ओपन केले आणि इथून आज आपले नवीन ब्लॉग येतील. सो आज म्हणजे की काल दिवाळी होती आणि आजची 22 तारीख आहे. सो आज आम्ही कुठे चाललोय हे सस्पेन्स असणार आहे. माझे पब्लिक, सो आता आम्ही कुठे चाललोय, कोण कोण आहात, कसे जाणार आहे, ते सगळं पुढे तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये दिसेलच. सो तुम्ही आता नक्की हा ब्लॉग बघा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. तुम्ही नक्की बघा आणि हा ब्लॉग पुढे कम्प्लीट करा. तर पब्लिक, आता आम्ही सगळेजण रेडी झालेलो आहे बघा. इथं आपली मम्मी पण आहे, दीदी पण आहे, तिकडे बघा पप्पा आपले बघा. पप्पा दिसताय का तुम्हाला तेव्हा? तर आता काकांचा वेट करतोय आम्ही आणि अजून पण तुम्हाला सांगणार नाही आम्ही कुठं जाणार आहे. हर हर महादेव. पप्पा आपल्याला सांगायचं नाही अजून कुठं चाललोय आपण. नाही पप्पा सांगायचं नाही आपल्याला कुठं जायचं. आता आम्ही इथं पोहोचलो. इथं बघा आपली पाठीमागे आपल्याशी गाडी आहे आणि इकडे आपले भाऊ बघा काय करताय. भाऊने फटाका लावून ठेवलेले. भाऊने फुल फटाके बिटाके आता आणले. भाऊ फटाके फोडतोय. इथं पब्लिक सगळी जमा झालेली आहे बघता. इथे आपली पूर्ण फॅमिली आलेली आहे गाईज. इथे आपले योगेश, मिस्टर योग बघा आपले. जबरदस्त. सांगायचं नाही आपल्याला कुठे जायचंय. तर गाईज आपले पब्लिक पण खूप. इकडे बघा आपले रितेश भाऊ गेले, तयारी चालू आहे. इकडे बघा आपले निखिल ब्रो पण आलेले बघा. फुल आमच्या दोघांचा लुक सेम आहे. मग तेवढे की आता अरे मैं तो पूरा काला हो गया यार. तो तू जब इधर आया था तो कौन सा गोरा था? फुल एन्जॉय आहे. पाठी मग काका पण येत आहे. काका अरे इकडे बघा का आपले गणू दादा पण इकडे. आता आपली भेटतो तुम्हाला डायरेक्टली कुठं सांगायचं नाही माझा भाई. लाडो भाई सोबत रितेश भाई पण आहे. फटाके फोडताय. फुटला का? हे बघा बडे भाई बघा आपले. त्यांच्यासाठी मला रिटर्न जावं लागतंय. तेव्हा त्यांची स्टाईल बघा. ते बघा माझा भाऊ कडक रे. अजून लेडीज यायचे बाकी. लेडीज कुठे काय माहिती. लेडीज आले का? ही फक्त एकच लेडीज येते. Three, two, one, go. परिवार तुम्ही सगळे रेडी आहात का? लेट्स गो. जी भर के झीले पल लगता है आजकल दौर अपना आएगा यारो. जो खुद पे हो यकीन तो जिंदगी हंसी तुझे. hours later. ठीक आहे गाईज, आता आम्ही स्टॉप घेणार आहे. तो म्हणजे की आपल्या दीपक मामाकडे म्हणजे दीपक पासून. सो आता बघा इथे सगळे उलट्या करून जाम होतं. आपल्या मोठं या पप्पा जाम होते. आपल्याला काय सापुतारा आलंय. काय आता आम्ही पोहोचलो इथे सापुताऱ्याला सगळेजण. आता दीपक मामाचा ब्लॉग बनवू बाई. आता दीपक मामाकडे यायचं आपल्याला. सो आता आपण जाऊया तिथे मामांकडे. इथे आपले भाऊ बघा बँड बघताय. सगळी पब्लिक हळू येत आहे. सगळे उलट्या करून खूप जाम होते. आपले भाऊ पण आलेले.
सगळे पब्लिक येतात हळूहळू काही विषय नाही. आम्हाला आता डायरेक्ट आपण जाऊ मामाकडे. आणि भाई आता मामांनी जी रिॲक्शन बघायची आपण सगळेजण आलोय. बघू आता त्यांची रिॲक्शन. हिरो दिसतो रे. अरे मग माझा भाऊ ह्यो दिसतो तू. ठीक आहे बा आता मामा तिथं दीपक फास्ट फूड आलेलं आहे आपलं. मामा फुल काम करता येते. मामा बघा मामाची रे हे बघा मामा बघा. फुल गर्दी मामांच्या इथे. पब्लिक खूप आहे. हे बा आपल्या मामी बघा. मामी काम करतात. कुठे आपला गर्दी खूप आहे. सीझन असल्यामुळे मामांच्याकडे खूप गर्दी बघू शकता तुम्ही. फुल गर्दी इथे. गाईज मामांच्या इथं फुल गर्दी आहे. बघू शकता तुम्ही इथे. तुम्हाला बघितलं जातं तुम्ही. फुल जाम गर्दी आहे. तुम्हाला माहिती दिवाळी असल्यामध्ये सीझनमध्ये मामाकडे गर्दी राहतेच. मग आता बघू तिथे आपली बघा दिदी पण आहे. Hi guys, I'm so excited for your trip. Yes, bro. मामी 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 आम्ही फुल बिझी आहे. फुल गर्दी इथे. हाय दीदी कैसी हो. ये देखो हमारे मामू की पाव भाजी एकदम फेमस है. उनकी टेक्निक बहुत अलग रहती है मेरा भाई. मामा इथं पावभाजी बनवत आहे. तसं इकडं आता मॅगी पण बनते. मामी बनवत आहे मॅगी. मामी गाईज मामाने पावभाजी एवढी भारी बनवली गाईज. मग तुम्हाला दाखवतो मी पावभाजी कशी बनवली. बरं एक मिनटं. इकडे मग मामाने पावभाजी एकदम जबरदस्त बनवली आहे. एक नंबर संपला. सँडविच तर एक नंबर. तुम्ही सापुतारा जरी आले तुम्हाला मी ॲड्रेस दाखवलं तसं डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्ही ते नक्की या आणि मामाच्या फास्ट फूड इथे व्हिजिट करा. A few minutes later. तर पब्लिक आता आम्ही मामा त्यांच्याकडून निघालोय. सो मग आता आम्ही चाललोय. ते कुठे चाललं तुम्हाला अजून पण माहिती नाही. समजावलं तुम्हाला हळूहळू. मग आता बघू पुढे काय काय होणार आहे अजून तुम्हाला दिसेलच तसं. इथे आपले आपले फुल उलट्या बिलट्या फुल चालू झाल्या. त्याच्यामुळे आता ते घडी काय थांबवणं शक्यता नाही. मग बघू आता आपण जाऊ. माझा भाऊ सर्व बाय. A few moments later. Later. तर पब्लिक आता आम्ही डायरेक्ट इथं जेवण करायला थांबलेलो आहे. तुम्हाला आता लास्टमध्ये तुम्ही बघितलं असाल की आता आम्ही सापुताराला निघालो होतो. आणि नंतर मग आम्ही फुल एन्जॉय केला होता गाडीमध्ये. तिथं तुम्हाला बघितलंच असं मागे. सो मग आता आम्ही हॉटेलवरती प्रवास थोडाच राहिला आहे. पण ते कुठं आहे ते सांगायचं नाही अजून माझा भाऊ आपल्याला. डायरेक्ट आता तुम्हाला उद्या सकाळीच कळेल की आम्ही कुठं गेलेलो आहे. सो मग आता तिथे गेल्यावर तुम्हाला तरी एक लास्ट आपण एक घेऊन घेऊ. काय म्हणतो माझा भाऊ बरोबर ना. बरोबर. निखिल तुला काय बोलायचं आहे का. निखिल दादा आपल्या आता थोडेसेच किलोमीटर राहिलेले आहे. आता डायरेक्ट आपण उद्या सकाळी त्यांना भेटू आणि उद्या सकाळी सगळं सांगू आपण की आपण कुठे आलेलो आहे कुठे नाही आलेलो आहे. सो तुम्हाला गाईज आता ते उद्याच कळेल. तर भेटू मग आपण उद्या सकाळी. बाय.
The next morning. तर नमस्कार पब्लिक, जय महाराष्ट्र, जय महाकाल. तर परत एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या ब्लॉगमध्ये. आज सकाळ झालेली आहे आणि गुड मॉर्निंग पण आता झालीच आहे. तर आता सगळे इथं फोटोशूट करत आहे. तसंच आता आपलं देवीचं दर्शन घेणार आहे. तर मग जाऊया आपल्या देवीचं दर्शन घ्यायला. तर नमस्कार पब्लिक, आता बघितलं असं की आपलं देवीचं मंदिर खूप भारी होतं. एकदम खूप भारी वाटते. आता आम्ही दर्शनात लागतो लाईनीला. बघू, गर्दी तर नाही काही, पण लवकर आपलं दर्शन होऊन जाईल मस्त. काय म्हणतो सोंदा, कसं वाटतं तुला देऊन? मजा एकदम छान वाटलं, खूप छान वाटलं ना. काही विषय आपण तेव्हा आता दर्शन वगैरे घेऊ मस्त पैकी मंदिरात. 1 hour later. काही दर्शन एकदम भारी झालं आपलं. आता प्रसाद वगैरे फोडला आम्ही. आता पुढे बोल ना, पुढे कोणती देवीला जायचं अजून? हां, आपल्या इकडे कसं दिसतोय एकदम भारी दिसतं माझा भाऊ. पुढे आता कोणत्या देवीचं दर्शन घेतो आपल्याला जुनागडला जायचं ना. जुनागडला जाऊ, सोमनाथला जाऊ, मग पावागड. काही तुम्हाला सांगायचंच राहिलं मेन गोष्ट. अरे यार, माझ्या लग्नासाठी चालू सगळं. आम्ही सगळेजण आमची फॅमिली ट्रिप आलेली आहे, जे की म्हणजे गुजरातला माटेलला. आम्ही पुन्हा गुजरातचं दर्शन करायला आलेलो आहे. सांगायचं राहून गेलं काय तुम्हाला. सो मग आता सॉरी राहून गेलं ते. आता पुढे आपण कंटिन्यू करू ते ब्लॉग. कुठे जाणार ते तुम्हाला नक्की कळेल. तर आता बघा, आता आम्ही जाणार आहे जुनागडला. थोड्या वेळाने निघू आम्ही. काही त्यात आमचं दर्शन वगैरे सगळं झालं आहे. तर देवीचा प्रसाद घेण्यासाठी आम्ही आलो होतो. तर इथं आपल्या सोनवणे परिवार डायरेक्ट 1 नंबरला आहे. काही सगळे पुढे 1 नंबरला. हे बघा, सगळे डायरेक्ट डिश वगैरे घेऊन होते. मी पण डिश घेतली. आता आम्ही जाऊ थोडं प्रसाद वगैरे खाऊ. पुढचं ब्लॉग आपण कंटिन्यू करू. काही प्रसादामध्ये सर पोळी आहे, इथं चिवडा आहे, बर्फी आहे, पनीरची भाजी आणि बनवणार भारी प्रसाद आहे. काही सगळे ते एन्जॉय करताय. तर काय आता आम्ही तर रूममध्ये सगळ्यांनी थोडेसे फ्रेश वगैरे झाले, टाईमपास केला. आता निघायची तयारी. मला माहितीच आता आम्ही कुठं चाललो आहे. आता आम्ही चाललो आहे जुनागडला. मोंदा आता माझं अर्धं काम करून देतोय. मोंदाने माझी बॅग घेतली. म्हणून दादा सँडो स्ट्रॉंग बॉय रेडी का? मग जायचं मग जुनागडला. निखिलला रेडी? चला रेडी का? जुनागडला यायचं भाऊ आपल्याला. कोणी मारलं मला मारलं कोणी? तुम्ही पप्पा डोक्याचा नकार घेतला. मग तुम्ही डोक्याचा नकार घेतला. ऍक्टिंग चालू करा. डोक्याचा नकार घेतला तुम्ही असंच दाखव रे, चढतोय. अरे बाप, ब्लॉग टाकशील का? होते का ब्लॉग? त्याच्या मित्रांना पाठवशील. बोला व्हायला त्याचे मित्र कोण नाव घे. मित्राचे नाव घे. रघु मित्र आहे का? A few moments later. तर पब्लिक, आता आपण जुनागडला निघालो होतो. रस्त्यामध्ये आम्ही डी मार्टला थांबलो. बघू शकता आपले पब्लिक पण इथे. पब्लिक आपण आपले तुझी आहे माझा, तू भाऊ आहे माझा. आम्ही चाललो डी मार्ट मध्ये. अरे भाई, चला पुढे नाही माहिती आपल्याला काय करायचंय. चला मग पुढे जाऊन पेन घेतो आपल्या. थोडीशी शॉपिंग करू. त्याची रील काढली असती ना आपण. पुढे काय थोडंसं खायला घेणार नाही. बघू कोल्ड्रिंक्स वगैरे थोडंसं काहीतरी चांगलं घेऊ खायला. आता सोंदाला थोडंसं लुटून घेऊ आपण. काय सोंदा लुटून ना तुला आम्ही. हां, इथं पाण्याची बॉटल स्टॉकमध्ये. आता काय करायचं निघिला ठीक आहे. दुसरं काहीतरी पाण्याची बॉटल स्टॉक नाही. आता काय करायचं? भंगार डी मार. चलो पप्पा पण आले बाय. आम्ही पप्पाला सांगावं लागणार आहे. रसगुल्ले घ्यायचे की रसगुल्ले भारी. बघू ना आता रसगुल्ले का कोल्ड्रिंक्स. हो घेऊ ना, कोल्ड्रिंक्स वगैरे घेऊ मस्तपैकी. हां, कोल्ड्रिंक्स घेतो आपण मस्तपैकी. कोल्ड्रिंक घेऊ मस्तपैकी. पप्पा आले, पप्पाला पण सांगू.
भाई आता इथं मस्तपैकी आपला सँडो पण आलेला आहे बघा. सँडो मस्तपैकी शूट केला आहे. कितना बिल हुआ? काय शॉपिंग वगैरे झाली आपली. अरे यार काय जीव आहे माझा. ट्रेन चालू आपलं. गाणं आवडलं ठीक आहे चला, काय विषय नाही. काही टिप्स नाही काका, घेऊन टाकू आपण दर्शन घालून पण. आता आपण जाऊया डीमार्ट वाजता फिरून गेलं. आता जुनागडला निघू आपण. काका किती किलोमीटर बाकी अजून? 35 किलोमीटर. 35 किलोमीटर ठीक आहे. ओके मग जाऊ आता.